सत्य सांगो येवतो राग येती ते तुका म्हणे अंगे लावे तरीच माय ग येईल कळ. तर कुणी म्हणते तुकाराम महाराजांच्या ठिकाणी तेवढे गुण योग्यता होते का? तर हो, कारण त्यावेळेस तुकाराम महाराजांचा अधिकार होता. कशावर? तर ज्यावेळेस त्यांची परीक्षा रामेश्वर भट्टांनी घेतली होती त्यावेळेस कसोटीला उतरल्यावर रामेश्वर भट्टांचे उद्गार आहेत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तू तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरण मस्तकी ठेविले. छत्रपतीनंतर राजा नाही जिजाऊ सारखी माता नाही. छत्रपतीनंतर राजा नाही जिजाऊ सारखी माता नाही. रावणानंतर श्रीमंती नाही. हनुमंतानंतर ब्रह्मचारी नाही. सूर्यासारखी उष्णता नाही. चंद्रासारखी शीतलता नाही. भारतासारखा देश नाही. महाराष्ट्रासारखी भूमी नाही. आणि त्याच भूमीमध्ये ज्ञानोबानंतर समज्ञान तुकोबानंतर वैराग्य नाही. हिथं बसलेल्यापैकी सोजच, पण संपूर्ण देशात तुकाराम महाराजांसारखे वैराग्य तुम्ही पाहिले का हो? पाहिले असतील तर करा हातवर आणि चला माझ्याबरोबर. आपलं कसं आहे माहिती आहे का? 1 एकर झाली 10 एकर, 10 एकर झाली 50 एकराची आशा यांच्या तोंडात जातात माशा. आता 50 एकर झाली मग घर पाहिजे, तर घर झालं मग बंगला पाहिजे. बंगला कोणता? वर्षा बंगला. आपल्या राज्यात मुख्यमंत्री जो बंगला ज्या बंगल्यात राहतो ना तो वर्षा बंगला. मला वर्षा बंगला पाहिजे असेल तर मला मुख्यमंत्री व्हावं लागेल. आता वर्षा बंगला झाला मग गाडी पाहिजे, तर गाडी कोणती? इन्व्हर्टर इंडिका, लय गाड्या आहेत. तर गाडी झाली मग घोडी पाहिजे. घोडी म्हणजे बायको बरं का. आता बायको झाली मग वंशाला दिवा पाहिजे. मग मुलगाच का पाहिजे, मुलगी का नको? त्याचं कारण सांगते महाराज, नीट आहे का? मुलासाठी मुली मारणारे नालायक अवला जन्माला आले आहे. स्वतःच्या सुखासाठी मुली मारणारी नालायक अवला जन्माला आले आहे. मला सांगा, गहू पेरल्यावर गहूच येते ना? ज्वारी येते का? बाजरी येते का? तांदूळ येते का? नाही, गहू पेरल्यावर गहूच येते. मग मुलगा होणं मुलगी होणं ह्यात आईचा किंवा मुलीचा काय दोष आहे का? नाही. तुम्ही कधी ऐकलं आहे का की अतिरेकी द्रव्य माणसं मुली मारतात? अतिरेकी द्रव्य माणसं मुली मारतात, पण ते स्वतःची मुलं कधी मारलेत का हो त्यांनी? नाही. म्हणजे मुली मारतात ना, ते अतिरेकी द्रव्य म्हणण्याच्याही लायक नाही. त्यांना पापी, दृष्टी, कपटी अशा कितीही पदव्या दिल्या तरी कमीच पडतील. मला सांगा, लखोजी जाधव आणि जिजाऊ माँसाहेबांना मारले असते तर काय झाले असते? रयतेला राजा मिळाला नसता, छत्रपती जन्माला आले नसते. मग कोणाच्या पुढे जिजाऊ येतील तर कोणाच्या पुढे झाशीची राणी, महापौर, सभापती इंदिरा गांधी, कुणीही आपल्या पुढे जन्म घेईल. सुरांना जन्म देणाऱ्या मातांचा आदर्श घ्या. रामाला जन्म देणारी कौशल्या माता, श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता, हनुमंतरायांना जन्म देणारी अंजनी माता, छत्रपतींना जन्म देणारी जिजाऊ माता, ज्ञानेश्वरायांना जन्म देणारी रुक्मिणी माता. मला सांगा, ह्या जर माता नसते तर काय झाले असते? असो, सर्व देवांचा कथाभाग सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला नसता तर आपण सर्वजण नक्कीच बिघडलो असतो. तर तुकाराम महाराजांचे वैराग्य ते सांगते, त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचे वैराग्य. ज्यावेळेस शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात होते त्यावेळेस शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांकडे बघून दया आली. दया आल्यावर धन धन कळते ना, धन म्हणजे नाणी, मोती, हिरे, मोदी, पाणी त्याचा नजराना पाठवला. वा आपण असलो असतो तर वा येऊ दे म्हणलं असतं, वा आमचे भाग्य उजळायला आले. पण तुकाराम महाराजांनी त्याचं न करता, त्याचा स्वीकार न करता ते परत पाठवले व राजांना निरोप दिला की हे आमच्या कामाचे नाही, हे तुम्ही रयतेच्या रक्षणासाठी व हितासाठी वापरा. माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला असेल. निवडणूक आली की पैसे वाटण्याचं काम विश्वासू माणसाकडे असते किंवा कार्यकर्त्याकडे असते. मग येणारा सांगणारा माझ्याकडे इतके मत आहेत. सकाळी भजीपाव, दुपारी भाजीपाव आणि संध्याकाळी
वडापाव. बरं एवढं करून सोडून निवडून आलाच, तो खातो काय? विरे गटार रस्ते. बरं याच्यावर का खाऊ नये? करायला आपण जबाबदार आहोत. मताचे पैसे गुण लाचार होऊ नका. स्वाभिमानाने जगा. खाली पाहून चालण्याची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही पैसे घेता म्हणून आम्हाला बोलण्याची वेळ येते असो, पण तुकाराम महाराजांनी नजरांना परत पाठवला. देऊ द्या छत्री घोडे हे तो बन्यात न पडे, सोने रुपया मा मृत्यू के समान, माणिक पाषाण खेळे पैसे. हे झाले तुकाराम महाराजांचे वैराग्य. नाथ महाराज तुमचे आमचे वैराग्य सांगतात. ज्यांचे वैराग्य कोमल कटक, नेट्यानं धरीचं निष्ठक. तर तुकाराम महाराजांचे वैराग्य असे नव्हते तर त्यांना राग आला ना तरी ते राजाकडे डुंकून पाहत नव्हते. नाही भीड भाड तुका मने साना धोर, मुंगी आणि रावा आम्हा सारी खाची जीव. भीड कुणाला असते? जे लाचार होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी पुढं करणारे जे असतात ना त्यांना भीड असते. पण ज्यांना भीड असते ना त्यांना आम्ही संत म्हणत नाही. करी सिद्धे देवा करी माझे सुख, परी मी त्याचे मुख न म्हणे संत. नुसतं बाह्य लक्षणं करून संत म्हणता येत नाही. तुम्ही वारीत जाता का? तिथं अनेक वारकरी बघता, सगळे माळकरी आहेत. तर काही लोक काय म्हणतात? माळकरी लबाड आहेत. इथं बसलेले मी पण माळकरीच आहेत. आपण सगळे लबाड आहे का? लबाड आहे सगळे आपण. आपण लबाड नाही आहेत. लबाड आणि लबाडी करण्यासाठी माळा घातल्या आहेत. त्यात माळेचा काय दोष? माळेचा काय दोष आहे का? नाही. हे तर काहीच नाही. काही तर कपाळात 3-3 किलोमीटर गंध लावून फिरतात. अख्ख्या अंगाला गंधगोळी लावणार, गंधगोळी माग करणार, असेही नमुने आहेत. ह्यांना तुकाराम महाराज संत म्हणत नाहीत. हिरे सगारा दिसती धरुणा तुका म्हणे धनन्य भेटतो. तात्पर्य तुकाराम महाराजांच्या ठिकाणी किती वैरागी होते आपण थोडक्यात पाहू. आधी थोडं भजन करा. विठ्ठल ज्यावेळेस तुकाराम महाराज भंडारी डोंगरावर भजन करण्यास जात होते तेव्हा ते भजनामध्ये देहभान रंगून भजन करत होते. तेवढं तिथे एक कपटी स्त्री आली व त्यांना त्रास देऊ लागली. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, तू इथून जा, आमच्या भजनामध्ये आडवं येऊ नकोस. तरीही ती काय ऐकायला तयार नाही. तरी ती तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागली. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, तू इथून जा, तुझी इच्छा माझ्याकडनं पूर्ण होणार नाही. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकाराम महाराज पुरुष असून सुद्धा ते बायला जाई व तू मानते म्हणतात आणि आपण काय करतो त्याचा पान असू दे. असो तर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करतात. तर ते एकटेच वर्णन करत नाहीत, त्यांच्या समकळेच असणारे निवृत्तीनाथ, जनाबाई, मुक्ताबाई सर्वच संत त्यांचे वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. एकदा एक धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये धरणे धरून बसला. अंतकरणामध्ये धन मिळावे, सुखी असावे, मुख्यमंत्र्यासाठी तिकीट मिळावे अशा शुद्ध भावनेने तो धरणे धरून बसला. तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नातून दृष्टांत दिला की बाबा सध्या हे कोट बंद आहे, तुला देऊला तुकाराम महाराजांकडे जावे लागेल. तेव्हा तो देऊला तुकाराम महाराजांकडे जातो व हात जोडून उभा राहतो. श्री संतांची माता चरणावरी. त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सर्व इतिहास सांगितला. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळेस तुकाराम महाराजांचे अंतःकरण भरून आले व तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांकडे एवढं नव्हतं का की त्यांनी तुला माझ्याकडे पाठवले? काय ज्ञानेश्वर युवनेजीने पाठविले धरणे. ज्ञानेश्वर महाराजांचा मोठेपणा पाहून तुकाराम महाराजांचे अंतःकरण भरून आले व तुकाराम महाराज म्हणतात, पायाची वाहन पायी बरी. त्यावेळेस तुकाराम महाराज त्या धरणे करायला म्हणतात, तुझं नशीब खूप फुटका व करंट्या कपाळाचा आहे. ज्याच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे ना तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाची ये द्वारी आदयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, दया
द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे फळ रेडा बोले करील ते काय अंगी आईचे माया रेडा बोले अंगी आईचे बाळा रेडा बोले करील ते काय दोन्ही महाराज करील ते काय दोन्ही महाराज दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे बळ रेडा बोले अंगी आईचे बळ रेडा बोले दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे बळ रेडा बळ रेडा बोले तर तुकाराम महाराज प्रथम चरणाच्या पूर्वार्धात परमार्थिक व लौकिक ऐश्वर्याचे वर्णन करतात. तर ज्ञानेश्वर महाराजांचा दारात सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा म्हणजे कशाचा? कोण सांगतं सोन्याचा म्हणजे कशाचा? सोन्याचा म्हणजे सुखाचा. तर आपण म्हणतो म्हातारी मेली तिचं सोनं झालं. खरंच म्हातारी मेलं तुझं सोनं होतं का? पाऊस नाही, कामाचे दिवस नाही, नातू मुलगा सून सर्व जवळ आहे, पण म्हातारी मेली तिचं सोनं झालं. खरंच म्हातारी मेलं तिचं सोनं झालं असतं ना, तो मुलींनी आणि सोनींनी झोपेतच म्हातारीचा गळा दाबला असता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर एवढे ऐश्वर्य ज्ञानेश्वर महाराजांजवळ होते. तर तुम्ही म्हणसाल रावणाकडे काय कमी ऐश्वर्य होते? तर महाराज वर्णन करतात, लंके माझी घरे किती ते आहे का, सांगतेस संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष देते विटेबंदी, कोटी घरे जेते काशा व तांब्याची, शुद्ध कांचनांची सप्तकोटी. रावणाकडे 5 लाख घरे पाषाणाची होते, 7 लाख विटेबंदी, कोटी घरे काशा व तांब्याची होती. एवढा श्रीमंत होता रावण. पूर्वी खेडेगावामध्ये पाणी तापवायला बंब वापरत असे. माहिती आहे ना बंब म्हणजे काय? बंब वापरत असे. आता आला गॅस गिझर. तर एवढा श्रीमंत होता रावण की अख्खा खासदारकीचा वाढ त्याच्या एकट्याच्याच घरात होता. त्याला खासदारांसाठी प्रचार करायची सुद्धा गरज नव्हती. हे जर आपल्याकडे असले असते तर आपण कोणाला विचारले असते का? नुसते विचारले. तुम्ही कधी एका माणसाला म्हणजे असं कुणाला बघितलं आहे का की गावामध्ये पंगत असली ना की हातामध्ये 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी असेल तरी कामटेकडे असन ते इकडे भातवाड तिकडे वरणवाड आणि याचाच थोपाट झाड. बरं ती अंगठी असते स्वतःच्या कामाची असते का? मग कुणाच्या कामाची असते? बाबाच्या कामाची असते का? मग कुणाच्या कामाची असते? लग्न सासऱ्याने दिलेले असते. एवढं जर आपलं असलं असतं तर आपल्याला काय वाटतं? आपल्या स्वतःचेच एवढं आहे. पण रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता पण तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर कमीच पडत होती. कारण ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याच्या घरात किती संपत्ती असेल. पण ज्ञानेश्वर महाराजांजवळ एवढी संपत्ती होती पण ती कधी नष्ट होणार नव्हती. त्याचं कारण महाराज सांगतात, अंगी आईचे बळ रेडा बोले. तेव्हा तुकाराम महाराज धरणे करायला म्हणतात, हे सद्गुरू असता बुद्धिहीन असलेला म्हशीचा पुत्र रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविला. मला सांगा रेडाचा वेद बोलतो तर आपण माणसाचा हरिपाठ पाठ असावा का नसावा? असावा. ज्ञानेश्वरीचं पारायण करावे का नाही करावे? मग आत्तापर्यंत आपण किती पारायण केले? एकही नाही. मग आपल्यापेक्षा तो रेडा बरा ना. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी धर्मपंडिताच्या सभेत रेडाच्या मुखातून वेद बोलविला. ज्ञानेश्वर महाराज सर्व काही करू शकले असते. त्यांना संन्यासाची मुलं म्हणून जो त्रास देण्यात आला ना त्यांचेही तोंड बंद करू शकले असते. पण जे म्हणतात ना जे दिखाऊ असते ते टिकाऊ नसते. आणि तुम्ही जे आता सगळे संत बघता ना ते दिखाऊ आहेत पण टिकाऊ नाही आणि टिकणारही नाही. ज्यांना टिकायचं असेल ना त्यांनी आमच्यामध्ये सामील व्हा. मला सांगा ज्ञानेश्वर महाराजांजवळ एवढं सामर्थ्य होतं. हे जर सामर्थ्य त्यांच्यामध्ये असले असतं त्यांनी काय केले असते? तुम्हाला आम्हाला चांगलंच माहीत आहे.
पण तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काहीही करणार नाही. काय करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काहीही करणार नाही. सामर्थ्याच्या मनात आले ना सर्व काही होऊ शकते. तुका म्हणे आले सामर्थ्याच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. तर तुम्ही म्हणसाल काही जगामध्ये एक सामर्थ्य आहे, तो म्हणजे परमात्मा. कारण परमात्माशिवाय कोणी समर्थ नाही. पहिली कर्तुम, दुसरी अन्यथा कर्तुम, पहिली कर्तुम, दुसरी अकर्तुम, तिसरी अन्यथा कर्तुम, अशा तिन्ही शब्द ज्यांच्याजवळ आहेत ना, तो म्हणजे सामर्थ्य. मग तुम्ही म्हणसाल ज्ञानेश्वर महाराज हे कशावरून सामर्थ्य आहेत? कारण त्यांच्याजवळ या तिन्ही शक्त्या आहेत. उलट ते भगवंतापेक्षा कणभर श्रेष्ठ असतात. त्याचा आपण थोडक्यात विचार करू. त्याला थोडा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची कर्तुम शक्ती. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिकडे आपल्याला जायचं नाही. का जायचं नाही? त्यामुळे तिला श्राप दिला व ती शिळा होऊन पडली. तिकडून सीता स्वयंवराला येत असताना श्रीरामप्रभुचंद्र व त्यांचे गुरु वशिष्ठ हे सीता स्वयंवराला जात असताना त्यांच्या चरण स्पर्शाने दगडाची स्त्री झाली व ते पुढे सीता स्वयंवरासाठी गेले व तिथे जे कोण होता ते सर्व रामाने जिंकला होता. सीतेचे व रामाचे लग्न झाले. सर्व विधी आटपल्या व सर्वांनी रामाच्या पाया पडल्या. मग सीता काय पाया पडायला तयार नाही. सर्वांनी सीतेला अट्टहास केला की तू पाया पड, तरीही सीतामाई काय पाया पडायला तयार नाही. तेवढ्यात तिची आई पुढे आली व म्हणली, अगं तुझ्या पाया का पडत नाहीये? हा साधा पुरुष नाहीये, सर्व देवाची स्तुती करतात. इंद्र चंद्र महेंद्र ये तुझी पूजिती, तिन्ही शास्त्री तेही यातीची सवती. निळा हा सिद्धमुनी आराधिती, निळा म्हणे हो हा जोडाला सांगावे हो. अगं आई तुझ्या पाया का पडत नाही त्याचं कारण तरी सांग. अगं आई हा माझ्या सीता स्वयंवराला येत असताना ह्याच्याच चरण स्पर्शाने दगडाची स्त्री झाली. मग माझ्या अंगात किती अलंकार व अनमोल दागिने आहेत. मी जर याच्या पाया पडले तर या रत्नाच्या सर्व स्त्रिया होतील व माझ्या सवती बनतील. रामाचं प्रेम माझ्यावर राहणार नाही. तात्पर्य भगवंताच्या चरण स्पर्शाने दगडाची स्त्री झाली. शिळा होती मनुष्य 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 झाली. ओर कीर्ती वाखाणिले, ओर कीर्ती वाखाणिले, ओर कीर्ती वाखाणिले, ओर कीर्ती वाखाणिले. लंका दहन केली, लंका दहन केली, लंका दहन केली, लंका दहन केली. हनुमान
या होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली हनुमंत काशाने. ही झाली भगवंताची अकर्तुम शक्ती. भगवंताने काय दुसरे केले नाही. तिला पूर्वीच्या श्रापामुळे शिळा व्हावे लागले, परंतु ती स्त्रीच होती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष स्त्रीचा पुरुष केला. ह्याचा आपण थोडक्यात विचार करू. त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एक जयवाल नावाचा राजा होता. त्याला सतत मुलीच होत होत्या. त्यामुळे ह्यावेळेस त्याने त्याच्या बायकोला सांगितले होते, आता जर तुला मुलगी झाली तर मी तुला ठार मारेन, नाही तर मी दुसरी बायको करेन. त्या राणीला मोठी धास्तीच बसली. राणी खराब झाली, पण परत दुर्दैवाने मुलगीच झाली. त्यावेळेस दुर्दैवाने मुलगीच झाली. मग राणीला मोठी काळजी पडली. राणीला वाटलं आता हे जर राजाला कळले तर राजा आपणास ठार मारल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याच्यामध्ये एक दासी हुशार होती. तिने त्या मुलीला मुलाचा पोशाख घातला व राजाला सांगितले की मुलगा झाला. राजाने सर्व गावाला पेढे वाटले, पण ती मुलगी आहे हे फक्त दासीला आणि राणीलाच माहीत होते. अनेक काही दिवस गेले. तो मुलगीरूपी मुलगा 20 ते 25 वर्षाचा झाला. त्याच्या लग्नाची वेळ आली. राजाने दुसऱ्या राजाची कन्या ह्याच्यासोबत लग्न लावले. दोघांच्या एकंदाचा वेळ आला. त्यावेळेस त्या मुलीरूपी मुलाला वाईट वाटले व त्यांनी असा विचार केला, आता आपलं जगून तरी काय फायदा. त्यावेळेस त्यांनी दोरी घेतली, घोड्यावर बसला व दाट जंगलात गेला. दाट जंगलात गेल्यावर झाडाला फाशी दोरी बांधली. फास लावणार, उलट टाकणार, तर त्याच्या कानावर भजनाचा आवाज आला. तिकडून सर्व संत महात्माची दिंडी येत होती. ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई, मुक्ताबाई सर्व संत येत होते. त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आधी यांच्या पाया पडू, मग आपण फाशी घेऊ. तो खाली उतरला व ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले व ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अरे मुला, माझे पाय सोड. त्यावेळेस तो म्हणला, महाराज मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. महाराज म्हणले, नाही, माझ्या वाणीतून कधीच खोटा शब्द येत नाही. तू मुलगा नाही, तू मुलगी नाही, तू मुलगाच आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर कृपादृष्टी केली व त्या मुलीला मुलगा बनवला. जी निमिष पात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जमदग्नी ऋषींची पत्नी अहिल्या हिला पूर्वीच्या श्रापामुळे शिळा व्हावे लागले, परंतु ती स्त्रीच होती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष स्त्रीचा पुरुष केला. ही ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती. आता भगवंताची अकर्तुम शक्ती पाहू. त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आता भगवंताची अकर्तुम शक्ती. वानरा हाती लंका घेवती म्हणे तुका. रावणाने सीतेला कपटात पळून नेली होती. हा सर्व कथाभाग तुम्हाला माहीतच आहे. पण रामाने रावणाची सर्व संपत्ती जिंकली. कुणाच्या जीवावर? तर माकडाच्या जीवावर. रावणाचा वध केला. कुणाच्या जीवावर? तर माकडाच्या जीवावर. ही झाली भगवंताची अकर्तुम शक्ती. आता ज्ञानेश्वर महाराजांची अकर्तुम शक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. कसा बोलवला? हाणून बोलवला का? कसा बोलवला? सर्व प्राण्यांमध्ये निर्बुद्ध कोणता प्राणी असेल तर तो म्हणजे रेडा. तुम्ही रेड्याला कधी रस्त्याने जाताना बघितलंय का? तो रस्त्याने जात असन, मागून गाडी आली, कितीही हॉर्न वाजवा, तो काय साईडला सरकणार नाही. आता इथं बसले सगळे शेतकरी आहेत. जेव्हा आपल्याला म्हशीचं दूध काढायचं असतं, सर्वप्रथम आपण काय करतो? जेव्हा म्हशीला जर पाण्याचं असेल तर आधी रेडकुला सोडावं लागतं ना. त्याला सोडलं दूध प्यायला तर ती आई आपली आई समजून मालकाला डुसक्या मारतो. असं करत करत प्रत्येक म्हशीजवळ डुसक्या मारतो. पण जी म्हैस त्याला लात मारणार नाही ती त्याची आई. असं गाईचं असतं गाव. एका गोट्यामध्ये 100 जरी गाया असल्या ना तरी आपली आई कोणती आहे हे त्या गाईचं वस्त्र बरोबर ओळखू शकतो. गावरान गाईचं वस्त्र बरं का, नाही तुम्ही समजून जर घ्यायचं असं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. कुठे बोलवला, का बोलवला, हा सर्व तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. मारिता असुर महिषियांचे पाठी, तो चिघोळ काठी ज्ञानदेव. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदुजांचा हरविला. शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. ही झाली ज्ञानेश्वर महाराजांची अकर्तुम शक्ती. आता भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती. राघवे सागरात पाषाण धरिले,
तैस तुकोबाचे अभंग रचिले. भगवंताच्या नावाने पाण्यावर दगड तरंगवले. ही झाली भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती. आता ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जळ भिंत चालविली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंत चालवली. ही ज्ञानेश्वर महाराजांची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. अशा तिन्ही शक्ती ज्ञानेश्वर महाराजांजवळ आहे. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. करीन ते काय नोहे महाराज, 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 करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज. ओ करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज. करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज, करीन ते नोहे महाराज. परिपाह बीज सुतांगी, परिपाह बीज सुतांगी, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज. परिपाहे बीज सुधांगी, परिपाहे बीज सुधांगी, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी काढलेला धरण्याकरी तुकाराम महाराजांना प्रश्न करतात, महाराज ज्यांच्याजवळ या तिन्ही शक्ती आहेत पण ते सामर्थ्य मात्र माझ्याकरता का नव्हे? तर तुकाराम महाराज म्हणतात, अरे हा त्यांच्या ठिकाणचा शुद्धपणा आहे. तेव्हा तो धरण्याकरी म्हणतो, महाराज ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा तिन्ही शक्ती आहेत पण ते सामर्थ्य माझ्याकरता का नव्हे? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा ते तुझ्याकरता नव्हे असे नाही, तर ते सर्व 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 जगाला कृतार्थ नवनी करते ते सामर्थ्याचे आलिंगनच घातले आहे. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये दयाने घातली मुक्ती दयाने घातली मुक्ती गवाई, दयाने घातली मुक्ती गवाई, दयाने घातली मुक्ती गवाई.
ते गायन हे महाराज करीन ते गायन हे महाराज करीन ते गायन हे महाराज करीन ते गायन हे महाराज आता महाराजांनी याच्यामध्ये मुक्ती हा शब्द वापरला आहे. तर तुम्ही म्हणसाल आमच्या गावातली मुक्ती, तर तुमच्या गावातली मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे मोक्ष. आपण म्हणतो मुलगा झाला मुक्त झालो, असं नाही. संसारा मरेपर्यंत सोडू वाटत नाही आणि सोडणारही नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यारे यारे लहान थोर यती भरती नारी नर, नवे नवे लहान थोर चारा पुरुष स्त्रिया कुणीही या, करण्याला शास्त्र श्रवण नाही, शास्त्र संस्कार नाही. ह्यांना काय कळणार? दुसऱ्यांचे पैसे कसे लुबडून खायचे हे यांना चांगलं कळतं. पण एक लक्षात ठेवा, कर्म कुणालाही सोडत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. अहो, त्या कर्माने देवाच्या बापालाही सोडलं नाही. देवाचा बाप दशरथ राजा ह्यांना सुद्धा कर्माने सोडलं नाही. त्यांचं सोडा, श्रीरामप्रभू चंद्रांना सुद्धा कर्माने सोडलं नाही. तर तुमचं आमचं काय? ह्याचा आपण थोडक्यात विचार करू आणि थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल जमदग्नी ऋषींची पत्नी प्रतिव्रता, हिचा रोजचा नेम असायचा. गंगेला स्नान करण्यास जात होती. रोजचा नेम, गंगेला स्नान करायला जायची व पदरामध्ये पतीला पाणी आणायची. पदर कळतो ना, कारण आजकाल साडीचा जमाना गेला, आजकाल खिसा कळतो. असो, पदरामध्ये पतीला पाणी आणायची व एक दिवशी तिला पाण्यामध्ये माशाचे मैथून दिसले. मैथून दिसल्याबरोबर तिची फक्त इच्छा प्रकट झाली व त्या दिवशी तिने पतीला पदरामध्ये पाणी आणले नाही. त्याबरोबर ऋषींना कळाले. ऋषींना कळाल्याबरोबर ऋषी रागवले व ऋषींनी त्यांच्या मोठ्या मुलाला बोलवले. ही घ्या, मोठ्या मुलाला बोलवल्याबरोबर त्यांना सांगितले, ही घे कुऱ्हाड आणि तुझ्या आईचे मुंडके तोड. मला सांगा, आई कशीही असली तरी मुलगा आईचे मुंडके तोडेल का? नाही. आजकालचं काय सांगतेत? नाही. दुसऱ्या मुलाला बोलवले. दुसऱ्या मुलाला म्हणले, ही घे कुऱ्हाड आणि तुझ्या आईचे मुंडके तोड. दुसऱ्या मुलानेही काय मुंडके तोडले नाही. मग त्या ऋषीने त्या मुलाचे मुंडके तोडले. ऋषींना होते 4 मुलं. ऋषीने तिसऱ्या मुलाला आवाज दिला. तिसऱ्या मुलाला म्हणले, हे घे कुऱ्हाड आणि तुझ्या आईचे मुंडके तोड. तिसऱ्या मुलानेही मुंडके तोडले नाही. ऋषीने त्या मुलाचे मुंडके तोडले. मग चौथ्या मुलाला आवाज दिला, परशुराम. ऋषींनी आवाज दिला, परशुराम, ही घे कुऱ्हाड आणि तुझ्या आईचे मुंडके तोड. परशुरामाने विचार केला, मी जर आईचे मुंडके तोडले नाही तर या तिघांची जी गत झाली ती माझी पण गत होईल. परशुरामाला माहीत होते आपले वडील विधवा आहेत. परशुरामाने कुऱ्हाड घेतली, लक्षणातच आईचे मुंडके तोडले. त्यावेळेस दुसरं काय होणार? परशुराम आपलं ऋषी खुश झाले परशुरामावर आणि विचारले, बोल, तुला काय पाहिजे? त्यास परशुराम म्हणले, मला काहीही नको, मला माझे 3 भावंड, मला माझी आई जिवंत करून द्या. त्यावेळेस ऋषींना नाईलाजाने ते जिवंत करून द्यावे लागले. त्यावेळेस राम अवतारामध्ये त्याची आई कैकेयीवरून उठली आणि म्हणली, बापाच्या चांगल्यावरनं मला मारतोस काय? आता त्याच बापाच्या चांगल्यावरनं नाही ना तुला 14 वर्ष वनवास भोगावा लागला, तर माझं नाव बदल. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीचा भंडारखाना उघडून दिला. त्यावेळेस तुकाराम महाराज त्याला म्हणतात, तू इथं चित्त समाधानी दिला, तुला कुणाचीच उणीव पडणार नाही. तेच महाराज अभंगाच्या 4थ्या तुका म्हणे नेलो युक्तीचे या, तुका म्हणे तेथे, तुका म्हणे तेथे तुका काय होती. तुका म्हणे तेथे तुका काय होती. तुका म्हणे तेथे तुका काय होती. तुका म्हणे तेथे तुका समाधान
राय समाधान चित्ताचे घरी नसते काय नोही महाराज घरी नसते काय नोही महाराज आहे समाधानी चित्ताची आहे समाधानी चित्ताची हरि पाए विजन
एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी व मुखाने भजन विठोबा रखुमाई सर्वांच्या हातवर आपल्याला आई पाहिजे, भोगासाठी बायको पाहिजे, राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजे, मग मुलगी का नको? मुलगी काय करू शकत नाही जरा माता ठिकाणावर ठेवून आहे का? जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरावर कळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरावर कळस, जिजाऊ तुम्ही नसता तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, जिजाऊ तुम्ही नसता तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले कपाळी कुंकू, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले कपाळी कुंकू, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसली अंगणात तुळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसली अंगणात तुळस. तरी पण तुम्ही मुली मारता, त्याला लाज वाटू द्या. गोहत्या, गाय गेली की शेती गेली, शेती गेली की शेतकरी गेला. गायीमुळे रोजच्या चहाला दूध मिळते आणि तरीही आपण गायला विकतो. आपण गायला माता म्हणतो तरी पण काय विकतो? ह्याला आपण जबाबदार नाही, ह्याला शासन जबाबदार आहे. कारण कत्तलखान्यामध्ये जर गायला मारायला परवानगीच दिली नाही ना तर गोहत्या होणारच नाही. होईल का गोहत्या? होणारच नाही. ज्या गायीपासनं संपूर्ण मानवजात, शेतकरी म्हणण्यापेक्षा संपूर्ण मानवजातीला त्याचा फायदा, आणि ज्या प्राण्यांपासून शेतकरीला म्हणण्यापेक्षा संपूर्ण मानवजातीला काहीच फायदा नाही, त्या प्राण्याला मारलं की जेलमध्ये जावं लागतं. एका नटाने चिकार मारला तो अजून पण जेलमध्ये आहे. एका जालना जिल्ह्यामध्ये एका माणसाने शेतीला औषध फवारत असताना मोराने ते औषध खाल्लं, त्यामुळे मोर मेला. तो माणूस जेलमध्ये आहे. शेतीला औषध फवारणं चुकीचं आहे का? हा कोणता कायदा? असो, मला सांगा, पिंडीला जर कावळा शिवला नाही तर आपण कुणाला नेतो? गाईलाच ना. गाईचे फायदे तुम्हाला काय माहिती? कुठं आपल्या इथं कार्यविधी असेल, आपल्याला तिथं शुद्ध काय करायचं असेल, आपण काय करतो? गोमूत्र शिंपडतो. आपल्याकडे गाई नसेल तर आपल्याला विकत आणण्याची वेळ येते. आता गाईचं शेण
दर सणावाराला पूर्वी शेणाने घर चालवत असे. आता तशी घरं राहिली नाही आहे, त्यामुळे सारवायचा काही विषय नाही. पण शेणाने का घर चालवतात माहिती आहे का कुणाला? माहिती आहे का? सांगते आहे का? ज्यावेळेस भगवंत आणि सर्व देवता ह्यांनी असं ठरवलं होतं की गाईच्या शरीरामध्ये आपण स्थापन व्हायचं, त्यावेळेस भगवंतांनी लक्ष्मी मातांना विचारले होते की तुम्ही आमच्यासोबत येणार आहेत का? त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणाल्या मी तुमच्यासोबत येणार नाही. त्यावेळेस भगवंत आणि सर्व देवता गेले. आपण म्हणतो ना गाईच्या अंगात 36 कोटी देव आहेत. किती? 33 कोटी देव आहेत. तर संस्कृतमध्ये त्याला प्रकार म्हणतात. तर सर्व देवांनी प्रत्येक स्थानावर आपापले स्थान निर्माण करून घेतले. कोणी वसंडात, कपाळात, पायात, शेपटीत, पोटात असे भाग तयार करून घेतले. व इकडे लक्ष्मी मातेला भगवंताशिवाय काय चैन पडेना. त्यावेळेस लक्ष्मी माता भगवंताजवळ गेल्या आणि विनंती करू लागल्या की मला पण एक जागा द्या. त्यावेळेस भगवंत म्हणले एकही जागा शिल्लक नाही. आपण कसं व्यवहारामध्ये म्हणतो सर्व जागे बुक झाले, तसं मग त्यानंतर आपण काय करतो? विनंती करू लागतो. त्यावेळेस लक्ष्मी मातांनी विनंती केली व भगवंत म्हणाले एक जागा आहे, ते म्हणजे शेण. तू तिथं राहशील का? तर लक्ष्मी माता म्हणली मला तुम्ही कुठंही जागा द्या. त्याच्यामुळं शेणामध्ये लक्ष्मी बसते. त्याच्यामुळं पूर्वी घर सारवत असे. आपल्या हिंदू संस्कृतीचं ज्ञान आपल्याला माहीत पाहिजे. पूर्वीपासून सारवतात म्हणून आपणही सारवत आलो. असो आजपासून गाई विकायची नाही असं सर्वांनी ठरवायचं आहे. तंबाखू, दारू, गुटखा, व्यसन ह्यानी काय होतं? काय होतं यांनी? कुठलं समाधान मिळतं? कुठलंच नाही मिळत. ज्याला मिळत असेल त्याला मिळत असेल. दारू पिणार, घरात येणार, बायकोला मारहाण करणार. ती बायको तरी काय करणार? आपल्या बापाने ज्या घरामध्ये दिलं बापाच्या नावासाठी राहणार आणि त्या लेकरांना बापाचं नाव मिळावं म्हणून राहणार. ती तरी काय करणार? 2 टाईम धुणे भांडी करणार, तेल मीठ हे करणार. पण दारू, तंबाखू, गुटखा ह्यानी काय मिळतं? काय मिळतं हे करून? असो आजपासून दारू, तंबाखू, गुटखा ही व्यसनं सगळी बंद करायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पिंपळ म्हणजे संसार, आणि आपल्याला जर संसार करायचा असेल ना तर तो निर्व्यसनी करायचा. आणि ज्यांना बुद्धी पाहिजे असेल ना ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये जायचं. तुकाराम महाराज म्हणतात जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, झालेली सेवा पांडुरंग परमात्मा आदी करून सर्व संत जसं टाळकरी, विनेकरी, मृदुंगमणी गायनाचार्य सर्वांना समर्पित करते. तसेच साऊंड सिस्टीम ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. व गायनाचार्य संजय महाराज असतील, मग विष्णू महाराज असतील, रामचंद्र महाराज सारंग, सर्वांना नमस्कार करते व सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.